नमस्कार, मी सूरज नमस्कार. अमोस वेल्डिंग तर्फे. आपण एका पेशंटला आपण बोलवलं आहे. त्यांचं नाव आहे मीनाक्षी पुरकर. अ, नमस्कार, माझं नाव मीनाक्षी पुरकर. मी माझ्या मिस्टरांसाठी अमोल विलवेक सेंटरकडनं हिलिंगसाठी फोन केला होता सरांना आणि त्यांच्या सेंटरकडे अमोल सरांनी त्यांना हिलिंग केली. माझे मिस्टर पार्किन्सनचे पेशंट आहेत आणि त्यांना प्रचंड त्रास होत होता. म्हणजे इतका होता की अक्षरशः त्यांना एक वेळेला ते 4-4, 5-5 लोक दिसायचे, स्वप्न पडायचे, म्हणजे जागा अवस्थित सुद्धा, म्हणजे बसले आहे आणि डोळा लागला ते असे 4-4, 5-5 लोक दिसायचे आणि सारखं ते त्यांच्याशी बोलायचे. म्हणजे दिवसभर आपण जे बोलतो किंवा फोनवर बोलणं होते, कोणाशी पण जे बोलायचे त्यांना भास तसेच व्हायचे की समोर ती व्यक्ती पुन्हा आहे आणि त्याच्याशी सगळं बोलायचे. इव्हन रात्री सुद्धा प्रचंड तर तेच सेम प्रोसेस चालायची की याच्याशी बोलतोय त्याच्याशी बोलतोय. इव्हन त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव होती की मला 4-4, 5-5 लोक दिसत आहे आणि हा माझा भास आहे. त्याच्यामुळे त्यांचा एक तर आवाजाचा पोत खूप खराब झाला होता, आवाज निघत नव्हता. त्यांचा कॉन्फिडन्स खूप लूज झाला होता. इव्हन ते म्हणायचे की मला बाहेर कुठे कोणाकडे जायचंच नाहीये, की मला लोक काय म्हणतील की याला हा वेडा आहे की काय, काय सारखं बडबड करतो. सारखं बोलताना हातवारे त्यांचे चालायचे. त्याच्यामुळे आणि डिप्रेशन सारखा प्रकार जरा जास्त झाला होता, म्हणजे जास्त कोणाशी न बोलणे वगैरे. मग त्याच्यानंतर जेव्हा अशी परिस्थिती झाली तर थोडंसं मी बेसिक कोर्स पूर्वी केला होता. तर त्याच्यामुळे मग मला थोडं लक्षात आलं की आपण सरांशी बोलूया याविषयी. मग सरांशी बोलणं झालं. त्यांचा व्हिडिओ पण काढला मिस्टरांचा आणि सरांना पण सेंड केला की असं असं प्रोसेस हे प्रॉब्लेम आहे. तर सरांनी हेच सांगितलं की ह्या पेशंटचा मेंदू झोपत नाही, त्याच्यामुळे त्यांना सतत दिवसभर जे प्रोसेस चालू असते तीच त्यांची रात्री झोपताना सुरू असतं. आणि घोरणं पण खूप होतं, मुवमेंट त्यांचे जरा स्लो झालेले होते. आणि ओके. आता जेव्हापासून हिलिंग सुरू झालं तेव्हापासून त्यांच्यात प्रचंड सुधारणा झाली. ते बडबड करणं, ते भास होणं सगळं बंद झालं आहे. आणि कॉन्फिडन्स लेवल वाढला आहे. ते ऍक्च्युली रिटायर होते 2 वर्षापूर्वी. आता त्यांनी बँकेत पुन्हा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे बँकेत आपलं रिकव्हरीसाठी बोलवतात की म्हणजे फोन कॉल्स वगैरे करायला. तर त्याच्यासाठी बोलवलं. त्यांचा आवाजाचा पोत सुधारल्यामुळे त्यांनी तिथे जॉईन केलं. आणि आता म्हणजे कॉन्फिडंट आहेत, छान जे फीडबॅक आम्हाला याचा खूप छान मिळालेला आहे. त्याच्यामुळे मी ऍडव्हान्स कोर्सला पण जॉईन झाले की मलाही या क्षेत्रात पुढे काम करायचं आहे. त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. नक्कीच, नक्कीच. तुमचा अनुभव हम्म, खरंच चांगला होता. थँक्यू हम्म. मॅम. असेच पुढचे कोर्सेस तुम्ही करत राहा. उत्तरोत्तर प्रगती करत राहा. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू धन्यवाद. थँक्यू.